नमस्कार वायटी फ्रेंड्स, जयश्री 24 रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघूया तांदळाचे वाफेचे धपाटे। यासाठी लागणारं साहित्य असे लोणी लागेल, खाण्यासाठी वाटण लागेल। त्या वाटणामध्ये आपल्याला घ्यायचे आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे, थोडंसं मीठ टाकून हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आता इथं तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं उडीद डाळीचं पीठ टाकलंय, हळद घातलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ओवा थोडासा हातावरती क्रश करून घातलाय, धना जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि जो बारीक चिरलेला कांदा होता तो सुद्धा यामध्ये मिक्स करायचे। आपण भाजणीची थालीपीठं नेहमीच खात असतो, हे थोडेसे वेगळे आहेत। याच्यामध्ये फक्त आपण तांदळाचं पीठ आणि उडीद डाळीचं पीठ घेतलेलं आहे। चवीला अतिशय छान लागतात। लोणी आणि रायता असेल, दही असेल किंवा शेंगदाण्याची चटणी असेल, यासोबत खायला खूप भारी वाटतात हे धपाटे। आमच्याकडे याला धपाटे म्हणतात। कांदा जर घालायचा नसेल, नाही घातला तरीही चालेल, कांदा घातला तर छान चव येते। आणि आता उतवणी घालतोय आपण, ज्या पद्धतीने भाकरीसाठी आपण उतवणी घालतोय, थोडंसं जास्त लागेल उतवणी। चमच्याच्या मागच्या बाजूनी पाणी, उतवणीचं पाणी आणि पीठ मिक्स करायचे। उतवणी गरम आहे त्यामुळं हळूहळू मिक्स करा, हाताला भाजण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे हळूहळू मिक्स करा आणि पीठ छानपैकी भाकरीला ज्या पद्धतीने मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। हे असं मिक्स झाल्यानंतर गार पाण्याने तुम्ही थोडं थोडं गार पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचे। अशा पद्धतीनं माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। आता त्यातला आपण एक गोळा घेऊया थालीपीठ थापण्यासाठी आणि पोळपाटावरती तांदळाचं थोडंसं कोरडं पीठ घेऊन तो धपाटा छानपैकी थापून घेतला आहे। अशा पद्धतीने गोल गोल करायचं, शक्य तेवढा गोल करा, नाही गोल झाला तरी चालेल आणि थोडंसं पातळच ठेवायचं आहे। उडीद डाळीचं पीठ अगदी यासाठी मी 1-2 चमचे घेतलेला आहे, 2 आपल्या पोह्याचे चमचे घेतला तरी चालेल, थोडासा चिकटपणा येतो म्हणून। आता हे थालीपीठ तयार झालेलं असं तव्यावरती टाकायचे। दुसऱ्या थालीपीठासाठी गोळा बनवतोय आणि त्या थालीपीठाला थोडेसे होल्स बनवायचे जेणेकरून वाफ चांगली लागेल आणि भाकरीला ज्या पद्धतीने पाणी लावते त्याच पद्धतीनं सगळीकडे पाणी लावून घ्यायचे। पाणी थोडंसं जास्त लावायचं, त्याचीच वाफ आपल्याला बनवून ते वाफेवरती करायचे। थोडंसं कढईने तेल सोडायचं आणि झाकण लावायचे। 1-2 मिनिटाची वाफ चांगली आली की आपला धपाटा तयार झालेला आहे आणि आपण लोणी किंवा रायत्यासोबत सर्व करू शकता। कसे झाली आहे रेसिपी सांगायला विसरू नका। बाय।